नमस्कार, मी भागवत जोशी बीजे न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज मी आहे टेंबीच्या यात्रे आणि टेंबीची यात्रा म्हणलं की सर्व सजून धरून या यात्रेला येतात। त्या पंचक्रोशीतील ही जी यात्रा आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने भरते आणि या यात्रेला कमीत कमी 150 ते 200 वर्षाचा वारसा आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागचं हे विहंगम दृश्य। कुठून आला आणि किती वर्षांपासून येतात आणि इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मी हसेगाव तंड्यावरून आहे सचिन शिवाजी राठोड। मी सध्या 10 वर्षापासून येतोय। मला खूप आनंद वाटतो इथं येताना। यात्रा असं चांगली भरते, मला खूप आनंद वाटतो। फॅमिली आहेत, आमचे बहीण आहेत, आमचे भाचे आहेत, भाचे आहेत, फॅमिली घेऊन आले, परिवार आले। आणि यात्रेमध्ये येण्याचा आनंद म्हणजे हे मी शब्दात सांगू शकत नाहीये। मी 10-15 वर्षापासून यात्रेत येते। मी हसेगावचीच आहे पण मी लातूरला आहे। मला या यात्रेत यावं असं वाटतं म्हणून मी लातूरून यात्रेला येते। पाहुणे वगैरे कोण आले का नाही? पूर्ण परिवार आमचं सहकुटुंब सगळे आलेले। काय जेवण वगैरे तुम्ही त्याला बोलवता, करणं वगैरे काय सेलिब्रेशन वगैरे सगळं असते। या पंचक्रोशीतील लोकांना काय सांगू शकाल? नाही, माझं तर ह्या लोकांना इतकं सांगणं आहे की सगळेजण यावे। इथं दत्ताची यात्रा भरते, इथं येण्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा, मला एवढंच म्हणायचं। ही दत्त जयंती यात्रा आहे ती 100-200 वर्षाचा इतिहास आहे। बरेच लोक जिल्ह्यातून येतात इथं, दुसऱ्या जिल्ह्यातून सुद्धा उस्मानाबाद, लातूर, पूर्ण जिल्ह्यातून येणं जाणं दर्शनासाठी भयंकर लोक चाहतात। मला सांगा, पाहुणे रावळे वगैरे सर्व पाहुणे, सगळे पूर्ण पाहुण्याची भेटी गाठी सगळ्या ह्या निमित्तानं होत होता। तुम्ही पाहुणे बरेच आहेत की सोबत पाहुणे भरपूर आहेत। सगळे इकडे यात्रेत आहेत, कुस्त्याचा मोठा फड चालू आहे। यात्रेनंतर 2 दिवस यात्रा आहे, काल शनिवार रविवार। तुम्ही कशा पद्धतीने आनंद घेतला यात्रेचा? यात्रेचे सगळे सोयरे दायरे लेकर सगळं आनंद, नातू नाती सगळे बघणं, पुन्हा चिवडा जिलेबी हे ते खाणं, केळी सगळं। मला सांगा, दत्त जयंती टेकडीवर आहे, इथं आल्यानंतर कसं वाटतं आपल्याला? इथं आल्यानंतर सगळं विसरून जातं सर। इथं आल्यानंतर सगळं काय संसाराचं बिलकुल काहीच राहत नाही।